नमस्कार, मी सविता। आज आपण सोयाबीन वडीपासून हॉटेल व गाड्यावरती मिळणारा भन्नाट असा पदार्थ तयार करणार आहोत। त्यासाठी इथं मी 100 ग्रॅम इतकी सोयाबीन वडी घेतलेली आहे। वाटीने म्हणाल तर 2 वाट्या इतकी आहे। आता सुरुवातीला यामध्ये आपल्याला कडकडीत उकळलेलं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला या वड्या ठेवून द्यायच्या आहेत। आता इथे पहा, या वड्या जवळपास मी 20 मिनिटांसाठी कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। वडी छान आतपर्यंत भिजायला हवी। आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। सुरुवातीला अगदी जोर देऊन पाणी काढलं नाही तरीही चालेल। नंतर या वड्या आपण थंड पाण्याने धुवून घेणार आहोत। तर सुरुवातीला शक्य होईल तितकंच मी यामधलं पाणी काढून टाकलं आहे। आता मात्र यामध्ये मी थंड पाणी घातलं आहे। आता यानंतर परत आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। आता मात्र शक्य होईल तितकं यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। जर का यामधलं पाणी व्यवस्थित काढलं नाही तर आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येणार नाही। तर आता शक्य होईल तितकं या सोयाबीन वडीमधलं मी पाणी काढून टाकलं आहे। आता या वड्या आपल्याला मिक्सरला बारीक अशा फिरवून घ्यायच्या आहेत। तर 2 बॅचेसमध्ये मी फिरवून घेणार आहे। आता सुरुवातीला यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 5 आल्याचे तुकडे घालायचे आहेत छोटे। यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता हे शक्य होईल तितकं आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे मिश्रण जर का तुमच्याकडनं मोठं राहिलं तर आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो व्यवस्थित असा तयार होणार नाही, त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येणार नाही। तर आता इथे पहा, शक्य होईल तितकं हे मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण मिक्सरला बारीक अशा फिरवून घेणार आहोत। आता यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालणार आहोत। तर आता इथे मी मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। आता सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा आपण जी सोयाबीन वडी बारीक करून घेतली आहे यामध्ये घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर पुदिन्याची पानं आपल्याला कट करून न घालता हाताने अशा पद्धतीने तोडून घालायचे आहेत। याने काय होतं, पदार्थाला छान असा स्वाद येतो। आता चवीनुसार यामध्ये आपल्याला 1.5 चमचा इतकं मीठ घालायचं आहे। पोहे खायचा छोटा चमचा घेतला आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। त्यासाठी 2 चमचे बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा मटन मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद व अर्धा छोटा चमचा हिंग घातला आहे। इथं मी तुम्हाला जो चमचा दाखवला आहे पोहे खायचा, याच चमच्याने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे, सगळे मसाले घेतलेले आहेत। मसाले यामध्ये घातले। आता लगेचच आपल्याला त्याच चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे। आता इथं मी पाऊण वाटी इतका मैदा घेतला आहे। सुरुवातीला यामध्ये मी 5 चमचे इतका मैदा घालणार आहे। आपल्याला जशा पद्धतीने बाइंडिंग हवं तशा पद्धतीने सुरुवातीला मैदा घालायचा आहे। लगेचच खूप जास्त मैदा घालायचा नाही। मैदा घातल्यानंतर आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना जर का आपल्याला वाटलं की याला व्यवस्थित असं बाइंडिंग येत नाही तर तुम्ही मैदा घालू शकता। तर इथं एकूण मी 6 चमचे इतका मैदा घातलेला आहे। बरं, इथं मी मैदा वापरलेला आहे। तुम्हाला जर का मैदा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही बेसन पीठ वापरलं तरीही चालेल। आता इथं पहा, एक टिक्की मी बनवून पाहिली। टिक्कीला कडेने खूप जास्त चिरा जात होत्या, त्यासाठी परत मी 1 चमचा इतका मैदा यामध्ये ॲड केला। म्हणजेच इथं मी एकूण 6 चमचे इतका मैदा घातलेला आहे। तुम्हाला बेसन पीठ वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ वापरलं तरीही चालेल। आता इथे पहा, आपल्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे। आता याच्या व्यवस्थित अशा आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तर टिक्क्या आपल्या एकसारख्या आकाराच्या याव्या यासाठी मी छोट्या पळीने या सगळ्या टिक्क्या बनवून घेणार आहे। अशाच पद्धतीने एकदा हा पदार्थ नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चवीला भन्नाट लागतो, अप्रतिम लागतो। तर आता इथे पहा, आपल्या टिक्कीला व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे। तर सगळ्या टिक्क्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता या लगेचच आपण तळून घेणार आहोत। तर इथं पॅनमध्ये मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता यावेळी गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे। गॅसची फ्लेम बारीक केल्यानंतर आता
यामध्ये बसतील इतक्या टिक्क्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला खूप जास्त सोडायच्या नाहीत। आता हा पदार्थ मी शॅलो फ्राय करून घेतलेला आहे, तरी पण मी थोडंसं जास्तीचं तेल घेतलेलं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी। तुम्ही हा पदार्थ डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर आता इथे पहा, टिक्क्या एका साइडने छान अशा सेट झाल्या की लगेचच आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व या टिक्क्या आपल्याला सतत अलट पलट करत तळून घ्यायच्या आहेत। तळत असताना खूप जास्त घाई करायची नाही किंवा हाय फ्लेमवरती तळायच्या नाही। जर का तुम्ही हाय फ्लेमवरती हा पदार्थ तळला तर तयार होणारा पदार्थ आतून कच्चाच राहील। बारीक गॅसवरती तळल्यामुळे होतं काय, हा पदार्थ आतून छान असा पोकळ होतो व आतपर्यंत छान असा तळला जातो। तर आता इथे पहा, सगळ्या टिक्क्या माझ्या तळून झालेल्या आहेत। या टिक्क्या तळण्यासाठी जवळपास मला 10 मिनिटे इतकी लागली। सतत अलट पलट करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। सोयाबीन खाणं खूपच पौष्टिक असतं, त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून देऊ शकता। बनवायलाही खूप सोपा आहे। तर आता इथे पहा, दुसरी बॅच सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही। तर आता सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। केलेला पदार्थ तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। तर तयार झाले आपले सोयाबीन कबाब। तर आतून पहा, अतिशय मस्त पोकळ असे तयार झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मी दाखवलेला पदार्थ नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।